तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लक्ष करिअर अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आपण जे काळकाम वेग हा टॉपिक सुरू केला आहे, त्या काळकाम वेग म्हणजे आपण पहिला टाइप बघून घेतोय। साईनाथने एक काम 15 दिवसामध्ये करतो। ठीक आहे, साईनाथने एक काम 15 दिवसांमध्ये करतो। जर त्याने 3 दिवस काम केले तर त्याचे अजून किती काम शिल्लक राहिले। आता शिल्लक काम काढायचं आहे आपल्याला। काय काढायचं आहे? शिल्लक काम। शिल्लक काम एकदम इझी आहे, परंतु बेसिक असल्यामुळे तुम्हाला हे घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, एकदम घेणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा, समजा हे एक काम आहे, हे एक त्याचं काम आहे। समजा हे गोल काढलंय, त्याचं एक काम आहे। तर लक्षात ठेवा, यामध्ये मी काय केलंय, 4 भाग पाडलेत। 4 भाग पैकी समजा त्याला काम दिलंय की हे 4 भाग रंगवायचं त्याला काम दिलंय। काय दिलंय काम त्याला? की याला 4 भाग रंगवायचं काम दिलंय। त्यापैकी तो काय केला? हा एक भाग रंगवला। त्याने काय केला? हा एक भाग रंगवला। प्रश्न बघा, व्यवस्थित वाच, बेसिक समजून घ्या। बेसिक समजलं की तुम्हाला पुढे पटापट उत्तर येतील। ठीक आहे, हे 4 भाग आहेत। या 4 भाग पैकी केवळ एक भाग रंगवलाय, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला की शिल्लक काम किती? 4 भाग पैकी एक भाग रंगवलाय म्हणजे शिल्लक भाग किती? तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये भाग एकूण भाग किती आहे? तर एकूण भाग आहेत छेदामध्ये लिहायचे असतात। म्हणजे कुठेही जावा तुम्ही, कुठेही जावा, छेदातली जी संख्या असते ती का संख्या कशी असते? एकूण भाग असतात। ठीक आहे, आता एक भाग रंगवलाय म्हणजे 1/4 काम काय झालंय? हे काम झाले, हे काम झाले असं आहे। बरोबर, हे काम झालेलं आहे। म्हणजे फक्त एक काम झाले असं म्हणून चालत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणावं लागतं? तर 1/4 काम झाले। मग शिल्लक काम तुम्हाला काढायचं असेल, शिल्लक काम काढायचं असेल तर 1/4 पैकी 4 पैकी एक काम झालं म्हणजे 3/4 काम काय आहे? शिल्लक राहिलं। आपण त्याला म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला? 1/4 काम झाले तर उरलेले काम किती? म्हणजे 4 पैकी 3 काम शिल्लक राहिले। बघा, हा एक रंगवायचा राहिलाय, हा दुसरा रंगवायचा राहिलाय, हा तिसरा राहिलाय। किती पैकी? 4 पैकी 3 भाग रंगवायचे राहिलेत। हे त्याच्या मागचं बेसिक आहे। ठीक आहे, मग आता हे तुम्हाला बेसिक समजलं असेल तर याचं उत्तर मला सांगा काय येईल? याचं उत्तर सांगा। साईनाथने एक काम 15 दिवसामध्ये करतो, म्हणजे साईनाथ एक काम किती दिवसामध्ये करतो? 15 दिवसामध्ये करतो। ठीक आहे, त्याने किती काम केलंय? त्याने केलंय 3 दिवस काम केले। त्याने काय केलं? 3 दिवस, म्हणजे हे काय झाले? हे काम केले, हे काम केलेले आहे, हे काम केलेले आहे। मग उरलेले काम म्हणजे शिल्लक काम, उरलेले काम लक्षात ठेवा, म्हणजे उरलेले काम तुम्हाला काढायचं आहे। तर मग 15 पैकी 3 काम केलंय, 15 पैकी 3 भाग केलंय, तर 15 पैकी 12 काम शिल्लक राहिलंय। म्हणजे तुमचं जे येणारं उत्तर आहे ते येणारं उत्तर कसं पाहिजे? 12/15 पाहिजे, ना की 3/15। लक्षात ठेवा, आता तुम्हाला परीक्षेमध्ये ऑप्शन पण असतात। पहिला ऑप्शन तुम्हाला देतील 12, दुसरा ऑप्शन देतील तुम्हाला 12/15, तिसरा ऑप्शन देतील तुम्हाला 15/12। ठीक आहे, चौथा ऑप्शन देतील तुम्हाला 12/17, असा अमुक काहीतरी देतील। तर तुम्हाला नक्की सांगायचं की नेमकं काम किती झालं। ठीक आहे, आता जर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन 12/15 ऑप्शन न देता तुम्हाला दिले की बाबा 4/5 असं पण ऑप्शन देऊ शकतात, परीक्षेमध्ये 4/5 असं पण ऑप्शन देऊ शकतात। मग तुम्ही याला अतिसंक्षिप्त रूप देऊ शकत असाल तर देऊन टाका, म्हणजे 3×4 आणि 3×5 म्हणजे 4/5 काम हे काय राहिलंय? शिल्लक राहिलंय। पण तुम्हाला परीक्षेमध्ये 12/15 हे उत्तर येणार म्हणजे येणार। ठीक आहे, लक्षात ठेवा। अजून एकदा बघा, एकूण काम किती आहे? एकूण काम हे 15 पैकी 15 करायचं आहे। एकूण काम किती आहे? 15 पैकी 15 करायचं आहे। तर किती काम केले त्याने? किती काम केलं? तर 15 पैकी 15 काम करण्यापेक्षा त्याने काय केलं? 15 पैकी 3 काम केलं, 15 पैकी 3 काम केलं। मग उरलेलं काम किती आहे? तर 12/15 काम राहिलं, म्हणजे 15तून 3 गेले, 12 राहिले, 15ला 15 ऍज इट इज राहील, 15ला 15 ऍज इट इज राहील। अरे कळलं का? अरे कळलं का? पहिला प्रश्न कळाला, बेसिक कळालं। बेसिक कळालं की तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी कळतील। ठीक आहे, चला दुसरा प्रश्न याच्यात स्वरूपाचा आहे। राहुल एक काम 20 दिवसांमध्ये करतो। जर त्याने 8 दिवस काम केले तर त्याने किती काम केले? त्याने किती काम केले? ठीक आहे, किती काम केले? किती काम केले असा प्रश्न आहे। झालेले काम तुम्हाला काढायचं आहे। प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर येऊन सुद्धा तुम्ही चुकू शकता। प्रश्न व्यवस्थित वाचा। तुम्हाला काय म्हटलं की किती काम केले, किती काम केले? मग 20 पैकी 20 काम करायचं होतं। 20 पैकी 20 हे काय आहे? त्याचं एकूण काम आहे। हे काय आहे? त्याचं एकूण काम। 20 पैकी 20 काम करायचं होतं, परंतु त्यांनी काय केलं? 8 दिवस काम केलं आहे। त्याने काय केलंय? फक्त 8 दिवस काम केलंय, म्हणजे 20 पैकी 8 दिवस हे काय आहे? त्याचं हे झालेले काम आहे। हे काय आहे? झालेले काम आहे। हे काय आहे? त्याचं झालेले काम आहे। मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की शिल्लक काम किती,
शिल्लक काम किती, शिल्लक काम जर विचारलं तुमचं उत्तर किती येईल, 12/20 हे तुमचं उत्तर येईल. शिल्लक काम किती, तर 12/20 हे तुमचं उत्तर येईल. दोन्ही पण समजला का तुम्हाला? काय विचारलं या ठिकाणी प्रश्न, या ठिकाणी विचारले केले तर त्याने किती काम केले, असा एक प्रश्न आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न काय होता, शिल्लक काम किती राहिले, किती काम शिल्लक राहिले. दोन्ही पण तुमचं क्लिअर झालं असेल तर एकदा येस म्हणून कमेंट करा. दोन्ही सुद्धा तुम्हाला समजलं असेल तर एकदा येस म्हणून कमेंट करा. होमवर्कची गरज नाहीये, होमवर्क मी तुम्हाला पुढे भरपूर दिलाय. ठीक आहे, चलो व्हेरी गुड. इथे तुम्ही आणखीन एक सांगायचं झालं की तुम्ही याला सुद्धा तुम्ही अतिसंख्येत रूप देऊ शकता, जसं की 4×12 आणि 4×5 असं सुद्धा तुम्ही करू शकता. ऑप्शन नुसार तुम्ही ठरवा. ठीक आहे. टाईप 2 मध्ये तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे आणि मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. खूप वेळा मोस्ट आयएमपी म्हणजे भरपूर वेळा आलेला आहे. 5 स्टारचा प्रश्न आहे हा. प्रश्न 5 स्टारचा आहे. भरपूर वेळा याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, चलो. ए व्यक्ती एक काम 20 दिवसामध्ये करतो. ए व्यक्ती एक काम 20 दिवसामध्ये करतो. बी व्यक्ती तेच काम 30 दिवसात करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? दोघे मिळून म्हणजे ए प्लस बी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? मित्रांनो, तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक पण सांगेल आणि तुम्हाला एक बेसिक सांगेल. ज्या बेसिक नुसार तुम्हाला सगळे जे ह्यावरचे उदाहरण आहे ते सगळे तुमचे सुटून जाईल. इव्हन तुमचं नळ आणि टाकी सुद्धा याच्यावरून सुटून जाईल. ठीक आहे. याचं एक सूत्र आहे. जर दोघांचं काम तुम्हाला विचारलंय, आता काळकाम वेग मला माहित नाही तुमच्यापैकी 312 मुलं, 315 मुलं, 1000 मुलं बघत असतील. ठीक आहे. हा, तर लक्षात ठेवा, तुमच्यापैकी काही जण असेल की ज्यांनी अगोदर बॅच केली आहे, रिव्हिजन साठी बघत आहेत. काही जण तुमच्यामध्ये असेल की जे नवीन आहेत, एकदम नुकतेच नवीन आहेत, ते सुद्धा असतील. आणि काही जण असे असतील की ज्यांचं रिव्हिजन सुद्धा झालंय आणि अगोदर बॅच सुद्धा झाली आहे, तिसऱ्या टाइमला ते बघतात. अशा मुलांसाठी सुद्धा हा लेक्चर उपयुक्त आहे, कारण मी नवीन प्रश्न सुद्धा या ठिकाणी मी आणलेला आहे. ठीक आहे. मग यासाठी एक सूत्र आहे. जर दोघांचं मिळून काम विचारलं तर ए गुणिले बी, ए अधिक बी हे त्याचं सूत्र आहे. काय सूत्र वापरायचं आपल्याला? जर फक्त दोघांचं काम विचारलंय तर ए गुणिले बी, ए अधिक बी हा तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचा आहे. ठीक आहे. चला, मग मला सांगा, तुम्हाला काय विचारलंय की ए बरोबर दिलंय का? तुम्हाला ए बरोबर दिलंय 20 गुणिले 30 दिलंय भागिले 20 अधिक 30. काय करायचं? ए गुणिले बी, ए अधिक बी हे तुम्हाला सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे. मग 20 गुणिले 30 भागिले 20 आणि 30 किती झाले? 50. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 × 5, 5 × 20 आणि 4 × किती आलं? उत्तर 12. म्हणजे दोघे मिळून ते काम 12 दिवसामध्ये करतील. दोघे मिळून ते काम काय करतील? 12 दिवसामध्ये करतील. मित्रांनो, हे झालं शॉर्ट ट्रिक. आता तुम्हाला एक मेथड सांगणार आहे. ठीक आहे. एक मेथड सांगणार आहे, जी मेथड आहे एलसीएम मेथड. ठीक आहे. हे आहे एलसीएम मेथड. ही कोणती मेथड आहे? तर ही मेथड आहे एलसीएम मेथड आहे. ठीक आहे. लसावी पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय? उभी मांडणी व्यवस्थित बघा. ठीक आहे. हा ए आहे, किती दिवसामध्ये करतो? 20 दिवसामध्ये. हा बी आहे, हा काय करतो? 30 दिवसामध्ये करतो. एक छोटासा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. मला सांगा की ए फास्ट आहे का बी फास्ट आहे? ए फास्ट आहे का बी फास्ट आहे? मला सांगा. ठीक आहे. ए फास्ट आहे का बी फास्ट आहे? मला सांगा. ए फास्ट आहे का बी फास्ट आहे? मला सांगा. यापैकी कोण फास्ट आहे? एचं काम फास्ट आहे का बीचं काम फास्ट आहे? बरोबर. म्हणजे ए जास्त कार्यक्षम आहे की बी जास्त कार्यक्षम आहे? कार्यक्षम म्हणजे कळतं का? जो सर्वात लवकर करतो तो व्यक्ती कार्यक्षम. लक्षात ठेवा, ए हा व्यक्ती 20 दिवसात करतो म्हणजे तो काय करतो? बी पेक्षा लवकर काम करतो. काय म्हणताय? लक्षात ठेवा, ए हा व्यक्ती बी पेक्षा काय करतो? फास्ट काम करतो. म्हणजे त्याची कार्यक्षमता काय आहे? जास्त आहे. याचा अर्थ एक गोष्ट आणखीन बेसिक समजायचं गेलं तर लक्षात ठेवा, जे टाइम तुम्हाला जर जास्त लागत असेल, ठीक आहे, हे तुमचं काय आहे? टाइम आहे. टाइम जर जास्त लागत असेल तर काम काय होणार आहे? काम तुमचं कमी होणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला टाइम कमी लागत असेल तर तुमचं काम काय होणार आहे? जास्त होणार आहे. काम काय होणार आहे? तुमचं जास्त लवकर होणार आहे. हे समजतं तुम्हाला? ठीक आहे. आता लक्ष द्या, आता या दोघांचा काय काढायचं आहे? लसावी. मग लसावी काढायचं का? लक्षात ठेवा. तुम्हाला बघा, अ हा व्यक्ती एक काम म्हणलाय
अमुक अमुक दिवसात करतो. बी हा व्यक्ती तेच काम म्हणलंय, मग तेच काम नेमकं काम किती आहे? अ 20 केला, ठीक आहे ना, पण किती काम केला माहिती आहे का तुम्हाला? नेमकं त्याची कामाची किती काम आहे, कोणतं कामाचा प्रकार आहे, काहीच माहिती नाही आहे. मग आपल्याला एकूण काम माहिती करण्यासाठी आपण काय करतो? त्यांचा लसावी काढतो. आपण काय काढतो? त्यांचा लसावी. मग मला सांगा की 20 आणि 30 यांचा लसावी किती येतो? तुम्ही म्हणताल सर 20 आणि 30 यांचा लसावी येतो 60. 20 आणि 30 यांचा लसावी किती येतो? 60. तर 60 लसावी आला, म्हणजे 60 आला म्हणजे काय आलं? मी पुढे सारखं सारखं या गोष्टी सांगणार नाही, एकदाच सांगेल, कारण एकदाच तुम्हाला सांगितलं की व्यवस्थित समजेल, फक्त तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, हे त्यांची काय आहे? एकूण दिवस. ठीक आहे, हे काय आहे त्याचं? एकूण काम. आता जर 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 ए हा व्यक्ती 60 खुर्च्या बनवायचं काम आहे, ठीक आहे, 60 खुर्च्या बनवायचं काम आहे, तो जर 20 दिवसामध्ये करत असेल, व्यवस्थित बघा, जर ए हा व्यक्ती 60 खुर्च्या बनवायचं काम 20 दिवसामध्ये करत असेल, तर तो एका दिवसात किती खुर्च्या बनवतो? जर ए हा व्यक्ती 60 खुर्च्या बनवायचं काम 20 दिवसामध्ये करत असेल, ए हा व्यक्ती 60 खुर्च्या बनवायचं काम 20 दिवसामध्ये करत असेल, तर तो एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवेल? एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवेल मला सांगा? एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवेल? एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवेल? अगदी बरोबर. एका दिवसामध्ये म्हणजे 60 भागिले 20, म्हणजे जर तो 20 दिवसामध्ये 60 खुर्च्या बनवत असेल, तर मग एका दिवसामध्ये तो काय करतो? 60 भागिले 20 जर केलं तर उत्तर किती येतं? 3. म्हणजे तो एका दिवसात 3 खुर्च्या बनवतो. ठीक आहे, आता बी बघा, जर बी हा व्यक्ती 60 काम 30 दिवसामध्ये करतो, म्हणजे तो एका दिवसामध्ये काय करतो? 2 खुर्च्या बनवतो. आता तुम्हाला उत्तर मिळालं असेल की जास्त कार्यक्षम कोण आहे, म्हणजे जास्त स्पीड मध्ये कोण काम करतं? तर बघा, एका दिवसामध्ये काय करतोय? 3 काम करतोय, म्हणजे 3 खुर्च्या बनवायचं काम हा एकटा ए करतोय. आता बी काय करतोय? बी करतोय 2. ठीक आहे, आता तुम्हाला काय विचारलंय की दोघे मिळून किती दिवसामध्ये करतील? म्हणजे ए प्लस बी दोघे मिळून किती दिवसामध्ये करतील? म्हणजे 3 आणि 2 किती झालं? 3 आणि 2 झालं तुमचं 5. 3 आणि 2 किती झालं तुमचं? 5. हे काय आहे? त्यांचं एका दिवसाचं काम आहे. हे काय आहे? त्यांचं एका दिवसाचे काम आहे. म्हणजे ए आणि बी काय करतात? एका दिवसामध्ये 5 खुर्च्या बनवतात. एकूण काम किती आहे आपलं? एकूण काम जे आहे ते एकूण काम किती आहे आपलं? 60 भागिले 5 करा, उत्तर किती येईल तुमचं? 12 हे उत्तर येईल. उत्तर किती येईल तुमचं? तर उत्तर येईल 12. म्हणजे जे आपण इथं आन्सर काढलंय तेच आन्सर आपण त्या ठिकाणी काढलंय, आणि ही मेथड सगळीकडे तुम्हाला लागू होते. ही मेथड जी आहे ते सगळीकडे लागू होते. परत एकदा व्यवस्थित बघा, पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी काय झालंय? एका कामाला ए 24 दिवस लावतो. एका कामाला ए काय करतो? 24 दिवस लावतो. त्याच कामाला बी काय करतोय? 48 दिवस लावतोय. बी काय करतोय? 48 दिवस लावतोय. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणलं की सी ला त्याच कामासाठी 16 दिवस लागतात. त्याच कामासाठी 16 दिवस लागतात. आता ए बी सी, आता दोघांचं काढलंय, तिघांच्या वेळेस तुम्हाला ही जी ट्रिक आहे ती तिघांमध्ये लागू होणार नाही. मग तुम्हाला एलसीएम मेथड सगळीकडे लागू करावी लागेल. ठीक आहे, आता जर 2 व्यक्ती न विचारता तुम्हाला तिसरा व्यक्ती ऍड झाला, चौथा व्यक्ती ऍड झाला, तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये निघेल. ठीक आहे, आता ए बी सी चा तुम्ही काय केलं? एकूण दिवस. ठीक आहे, एकूण दिवस. ठीक आहे, आता आपल्याला एकूण काम बघायचं आहे. एकूण काम, मग तुम्हाला माहिती आहे का त्यांचं? येते बघा, काय म्हणलंय? एका कामाला नेमकं काम किती आहे माहिती नाही आहे. मग काम आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर यांचं काय करावं लागेल आपल्याला? एलसीएम येतो यांचा 48. हे त्यांचं काय आहे? एकूण काम किती झालं? 48. आता त्यांचं काढायचंय आपल्याला एका दिवसाचे काम. आता काढायचं आपल्याला एका दिवसाचे काम. ठीक आहे, मग एका दिवसाचे काम काढायचे असेल, ठीक आहे, मग ए जर 48 काम 24 दिवसामध्ये करतोय, 48 काम 24 दिवसामध्ये करतोय, तर तो एका दिवसाला 2 काम करतोय. 48 खुर्च्या बनवायचं कामला बी 48 दिवस लावतोय, मग तो काय करतोय? एका दिवसाला 1 काम करतोय. सी काय करतोय? 48 खुर्च्या बनवायचं काम फक्त 16 दिवसामध्ये करतोय. म्हणजे तो पर डे ला 3 खुर्च्या बनवतोय. याचा अर्थ हे काय झालं? त्यांचं एकूण काम. हे काय झालं त्यांचं? 48 हे काय? त्यांचं एकूण काम.
आणि हे काय त्यांचं एका दिवसाचं काम, हे काय आहे त्यांचं एका दिवसाचं काम. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता तुम्हाला काय करायचंय यांची बेरीज. तुम्हाला काय विचारलंय तर ते तिघे मिळून म्हणजे ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून किती दिवसात करेल असं म्हटलंय. तिघांची जर बेरीज काढली 2 आणि 1 3 आणि 3 6, एकूण काम किती आहे आपलं 48 भागिले 6 बरोबर 6 1 6 6 8 48. उत्तर तुमचं येईल ऑप्शन क्रमांक 4 8 हे तुमचं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 4 8 हे तुमचं उत्तर येईल. अरे कळलं का, समजलं. तिघ मिळून केले तर किती दिवसात करतील तुम्हाला विचारलंय. तुम्हाला म्हटलं की ए आणि बी मिळून किती दिवसामध्ये करतील असा पण प्रश्न विचारू शकतात. जर तुम्हाला म्हटलं की फक्त ए आणि बी मिळून किती दिवसामध्ये करतील असा पण प्रश्न विचारू शकतात. पण तसा जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला ए आणि बी चं काम माहिती आहे की ए 2 दिवसामध्ये करतो, बी 1 दिवसामध्ये करतो. असे मिळून किती होतात 3. एकूण काम किती आहे 48. 48 भागिले 3 करा, उत्तर किती येईल तुमचं 16 उत्तर येईल. उत्तर किती येईल तुमचं 16 म्हणजे 16 त्रिक 48. सगळीकडे तुम्हाला ही मेथड लागू होते. ठीक आहे, तिसरा प्रश्न बघूया. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. ठीक आहे, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. चला याचं उत्तर मला सांगा. याचं उत्तर मला सांगा. शैलेश लसावी कसं करतात. लसावी शिकवायला आलो का इथं आपण. लसावी तुला माहिती नसेल तर तू काय कर, मागे लसावीचा व्हिडिओ बघून घे, कारण तुझ्या कामातच नाहीये काळकाम वेग. बरोबर आहे का नाही रे. लसावी मसावी खूप दिवस अगोदर शिकून झालंय, बघून घे. मागे लेक्चर अपलोड केलेले आहेत. बॅच मध्ये नसतील तर तुला युट्यूब वरती फ्री मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, जरी तू बॅच मध्ये नसतील तरी सुद्धा तुला फ्री मध्ये युट्यूब वरती पाहायला मिळेल. लाईट गेलेली आहे. अगदी बरोबर 6 दिवस हे तुमचं उत्तर येत असेल तर अगदी बरोबर. व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड. लक्ष द्या, एक व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. ठीक आहे, ए ला समजा 10 दिवस लागले तर बी ला किती लागले रे 15 दिवस लागले. या दोघांचा एलसीएम किती येतो 30. एलसीएम म्हणजे काय असेल त्यांचं, हे त्यांचं एकूण काम आहे. म्हणजे समजा त्यांना 30 खुर्च्या बनवायचं काम आहे. 30 खुर्च्या बनवायचं काम ए हा 30 खुर्च्या बनवायचं काम ए हा 10 दिवसात करतो. तर मग एका दिवसाला किती खुर्च्या बनवतो हा 3 खुर्च्या बनवतो. बी काय करतो 30 खुर्च्या बनवायचं काम 15 दिवसात करतो. म्हणजे तो एका दिवसात काय करतो 2 खुर्च्या बनवतो. दोघांना मिळून जर लावलं तर ए काय करतो पहिल्या दिवशी येतो 3 खुर्च्या बनवतो आणि त्याच दिवशी सेम डेला बी येतो तो 2 खुर्च्या बनवतो. म्हणजे दोघे मिळून एका दिवसामध्ये 5 खुर्च्या बनवतील. ए प्लस बी हे दोघे मिळून एका दिवसामध्ये, हे काय त्यांचं एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम आहे, एका दिवसाचे काम आहे. मग जर हे एकूण काम किती आहे 30 आहे. ए प्लस बी चे विचारले तुम्हाला, एकूण काम जे आहे ते 30 आहे. 30 पैकी 5 काम रोज होत आहे. तर मग वेळचे 5 5 सख 30 हे तुमचं उत्तर येईल 6. म्हणजे एलसीएम मेथड तुम्हाला सगळीकडे लागू होईल. नसेल तुम्हाला दोघांचा विचारला असेल तर परीक्षेमध्ये तुम्ही ए इंटू बी भागिले ए प्लस बी म्हणजे 10 अधिक 15 हे तुम्ही करू शकता. जसे की तुम्हाला या ठिकाणी उत्तर येऊन जाईल 10 अधिक 15 आहे. इथे येईल 25. 5 गुणिले 5 25, 5 त्रिक 15, 5 एके 5 5 गुणिले 10 बेत्रिक 6. ही सुद्धा ट्रिक तुम्हाला लागू होईल. पण ही ट्रिक तुम्हाला फक्त केवळ आणि केवळ या दोघांनाच लागू होईल, बाकी ठिकाणी लागू होणार नाही. आणि पुढे जाऊन काही काही ठिकाणी तुम्हाला याचा देखील वापर करावा लागेल. ही पण ट्रिक लक्षात ठेवा. जर दोघांचं मिळून काम दिलंय तर तुम्हाला ही ट्रिक जी आहे, ही ट्रिक ए इंटू बी ए मायनस बी ही ट्रिक तुम्हाला त्या ठिकाणी लागू होईल. ठीक आहे, त्या ठिकाणी लागू होईल. चला, मी जरी ब्लॅक दिसत असेल तरी समोरचं सगळं दिसतंय का, समोरचं सगळं दिसतंय का. ठीक आहे, टाईप नंबर 2 तुम्हाला समजला असेल तर टाईप नंबर 3 बघूया. आता 3 व्यक्तींचं मला सांगा काय आहे. ठीक आहे, जर तुम्हाला म्हणलं की ए ला एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात, बी ला तेच काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात आणि सी ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात. जर अ ब क यांनी एकत्रितपणे काम केले, अ ब क यांनी एकत्रितपणे काम केले तर ते काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल. आता याचं उत्तर सांगा. ठीक आहे, याचं उत्तर सांगा. ठीक आहे, 4 आहे 6 आहे आणि 12 आहे. 4 आहे 6 आहे आणि 12 आहे. ठीक आहे, याचं उत्तर सांगा बरं काय येतं. हॅलो, 1 मिनिट बघतो. हा चालू राहू दे.
डीम आहे रे, डीम आहे, लाईट डीम आहे. हा डीम आहे खूप. नाहीच, डीमच आहे. नाही नाही, पूर्ण कन्फर्म करून मला फोन कर. लाईट बघतो मी. लाईट सध्या तरी इन्व्हर्टर सुरू आहे क्लास आपला. चालू करून दे लवकर बाबा, तेवढं क्लास बंद पडायला नको. सॉरी डिस्टर्ब केलं, लाईट वाल्याचा फोन होता. ठीक आहे, चला किती उत्तर येतं रे बाबा? 2 हे उत्तर येतं. अगदी बरोबर आहे, 2. चला यांचा एलसीएम घ्या. एलसीएम किती येतो? एलसीएम येतो 12. 4 त्रिक 12, 6 दुनी 12, 12 एक 12. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना कोणाला लसावी काढता येत नाही त्यांनी एक गोष्ट फिट करून ठेवा. या ठिकाणी तुम्ही कोणतीही संख्या घेतलं तरी चालेल, असं काही नियम नाही आहे की लसावीच घेतलं पाहिजे, असं काही नियम नाही. लक्ष द्या, लसावीच घेतलं पाहिजे असं काही नियम नाही. इथे तुम्हाला कोणती गोष्ट घ्यायची आहे, या गोष्टीने ह्या तिघांना, इथे जी संख्या घेणार आहात तुम्ही त्या संख्येला या तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. या तीनही संख्ये, इथं कितीही संख्या दिली असेल त्या सगळ्या संख्येने त्या संख्येला भाग गेला पाहिजे, अशी संख्या तुम्ही घ्या. ठीक आहे, मग एका दिवसाचे काम किती आहे त्यांचं? 6. ठीक आहे, एकूण काम किती करायचं आपल्याला? 12. 12 भागिले 6 बरोबर किती येईल उत्तर तुमचं? 2 हे उत्तर येईल आणि अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. चला याचं उत्तर सांगा काय आहे? गोंदिया चालक 26 मार्च 2023. 26 मार्च 2023 ला प्रश्न आहे. ठीक आहे, 24 घेतलं तरी येतं शरद बेटा. 24 जरी घेतलं तरी तुला उत्तर येतं. ठीक आहे, 24 घेतलं तरी तुला उत्तर येतं. ए एक काम करण्यासाठी 10 दिवस लावतो, बी 15 दिवस लावतो, सी 20 दिवस लावतो. ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, सी तेच काम 20 दिवसात करतो. तर आपल्याला काय विचारलंय, तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? तिघांनी मिळून. प्रारंभ बॅचवर एकदाच तुम्ही लसावी शिकवलं होतं उभ्या आयुष्यात विचार. हे एकदम करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. लसावीची ट्रिक सांगत बसत नाही बेटा, मागचे लेक्चर आहेत बघून घे वैभव. ठीक आहे, चला याचं एलसीएम काढा. याचा एलसीएम येतो 60. 10 सांग 60, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. एकूण त्यांचे जर दिवस मोजले तर किती होतात? 13. एकूण त्यांचे दिवस किती होतात? 13. ठीक आहे, हे 13 नेमकं काय आहे? हे 13 नेमकं काय येतं रे बेटा? हे 13 जे नेमकं आहे, हे 3 हे आहे, हे 4 आहे, हे 6 आहे. हे नेमकं काय आहे? हे नेमकं काय आहे लक्षात ठेवा. त्यांना 60 काम करायचं आहे. पर डेला तो 6 खुर्च्या बनवायचं काम करतो. त्यांना समजा 60 खुर्च्या बनवायचं काम आहे, की 60 म्हणजे काय आहे? त्यांचं एकूण काम आहे. आणि हे त्यांचं काय आहे? एका दिवसाचे काम. हे काय आहे? त्यांचं एका दिवसाचे काम आहे. ठीक आहे, हे कळलं का तुम्हाला? हे एका दिवसाचं त्यांचं काम आहे. जर समजा त्यांना किती काम करायचं? त्यांना 60 काम करायचं आहे. त्यांना किती काम करायचं? त्यांना 60 काम करायचं आहे. किती? 60 काम करायचं आहे. जर ते तिघे मिळून काम केले, बघा ए एका दिवसाला येतो 6 काम करतो, बी येतो 4 काम करतो आणि सी काय करतो? 3 काम करतो. म्हणजे तिघे मिळून एका दिवसामध्ये काय करतात? 13 काम करतात. म्हणजे 13 खुर्च्या बनवायचं काम एका दिवसामध्ये केलं जातं. आपल्याला 60 काम करायचं आहे. 60 चा पाडा येत का बघा तुम्ही? सॉरी, 13ला 60 ने पूर्ण भाग जात नाही. मग कितीपर्यंत पाडा जातो? 13 चौक 52, उरले किती? 8. छेदामध्ये किती आले? 13. म्हणजे 4.813 हे त्याचं उत्तर आहे. 4.813 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4.813 कुठे आहे? या ठिकाणी आहे. 4 नंबरचा जो पर्याय आहे तो तुमचा ऑप्शन बरोबर आहे. 4.813. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला सगळेच जे प्रश्न आहेत ते जास्त करून तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक मध्ये आहेत. कन्वर्ट करायला शिका. जसे की तुम्हाला दिलंय या ठिकाणी 13/5 दिलंय. ठीक आहे, 13/5 दिलंय. तर तुम्हाला कसं करायचं? ठीक आहे, तुम्ही कसं करायचं? 5 ला 13चा 13 येईपर्यंत पाडा म्हणायचा. 5 ला 13 येईपर्यंत म्हणा. मला सांगा 5 ला 13 मध्ये म्हणजे 5 दुनी 10 पर्यंत जाईल. मग 10 पर्यंत गेला, मग 10 यातनं मायनस करा. किती येतो बाबा? 3. जे पण काही वजाबाकी येते ती वर ठेवा. छेद जो आहे तो कंटिन्यू करा. समजा तुम्हाला 17/4 विचारलाय. 17/4 चा पूर्णांक युक्त अपूर्णांक करायचा आहे. मग 4 चा पाडा 17 येईपर्यंत म्हणायचा. मग तुम्ही काय कराल? 4 चौक 16 होईल. यातनं 16 मायनस करा. उरले किती? 1. छेदामध्ये किती आले? 4. म्हणजे 4.1/4 हे त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, कळलं? समजा तुम्हाला करायचं आहे 23/6 करायचं आहे. 23/6 करायचं आहे. 23/6 पूर्णांक युक्त अपूर्णांक कसं होतं? मग 23 येईपर्यंत 6 चा पाडा म्हणायचा. मग 6 चौक 24. मग 6 4 घेतलं तर काय होतं? ते पुढे जातं.
बरोबर आहे. आपल्याला 6 त्रिक 18 पर्यंत आपल्याला करावं लागेल. मग उरले किती 5, छेदामध्ये किती आले 6. उत्तर किती आलं आपलं 3.5/6. ओके, अरे कळालं का? चला, कळालं असेल तर हा प्रश्न बघा काय आहे. ए ला एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. ए इज इक्वल टू 15. बी बरोबर काय आहे 12. सी बरोबर काय आहे 20. सी बरोबर काय आहे 20. तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तिघांनी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील असा प्रश्न आहे. तिघांनी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील असा प्रश्न आहे. चालू झाला नाही? काय लाईट टीमच आहे इकडे का? इकडे वरच डिम आलेले. मग आतमध्ये बघ पाटलं. खालचं बंद करून टाक, नाही तर काय इन्व्हर्टर बंद केला का काय? बंद केला वाटायला लागला इन्व्हर्टर. ठीक आहे, थोडासा लाईटचा इश्यू आहे, सांभाळून घ्या मित्रांनो थोडासा. ए एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतो. ए बरोबर 15, बी बरोबर 12, सी बरोबर 20. एलसीएम घ्या. एलसीएम किती येतो 60. 12 पंचे 60, सॉरी 15 चौक 60, 15 चौक 60 आणि परत 60/12 किती येतं 5 येतं आणि परत 60/20 किती येतं 3 येतं. ठीक आहे, 3 येतं. आता तुम्ही काय लहान नाही आहे, तुम्हाला मी प्रत्येक वेळेस करायला. ओके, चला 4 आणि 5 9, 9 आणि 3 12, 9 आणि 3 12. तुम्हाला काय म्हणलं की ते दोघे मिळून किती दिवसामध्ये करतील असा प्रश्न आहे. 20 त्रिक 60 12. ठीक आहे, हे जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन चुकलेत बरं का. ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन चुकलेत. ठीक आहे, ऑप्शन जे आहे ते ऑप्शन चुकलेत. ऑप्शन मागचेच कॉपी पेस्ट झालेत. ठीक आहे, मग आपल्याला किती आहे बाबा एकूण काम किती आहे 60 आहे. 12 दिवसात 12 होतात एका दिवसाला. तर 12 एके 12, 12 पंचे 60. उत्तर किती येईल तुमचं 5 हे तुमचं उत्तर येईल. उत्तर किती येईल तुमचं 5 हे तुमचं उत्तर येईल. कळलं? ठीक आहे, ऑप्शन रॉंग असू द्या काही अडचण नाही, तुमचं उत्तर मात्र योग्य यायला पाहिजे. ठीक आहे, 5 दिवस कोणाकोणाचं आलं? सगळ्यांचं 5 दिवस आलं का? सगळ्यांचं 5 दिवस आलं आणि समजलं का मला सांगा? पुढचा टाईप घ्यायला बरं. ठीक आहे, मेथड समजली का सगळ्यांना? ओके, चला व्हेरी गुड. पुढचा टाईप नंबर 4 कडे आपण वळूया. तुम्हाला काय म्हटलं एक काम 15 दिवसात करतो. आता या ठिकाणी लक्ष द्या. आता इथून पुढचे जे पर्याय आहेत, इथून पुढचे जे प्रश्न आहेत, ते सगळे जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारचे आहेत की ए एकटा किस्सामध्ये करेल किंवा असे प्रश्न येतील की बाबा ए ने काम सुरू केलं, ए ने बी ने काम सुरू केलं, ए ने मधूनच काम सोडून गेला, बी ने मधूनच काम सोडून गेला. आता भरपूर मुलांना याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. भरपूर मुलांना काय होतं याच्यामध्येच प्रॉब्लेम होतं की जर काम सोडून गेला की मुलाचं डोकंच काम करत नाही. मुलगा काय करतो हँग मारतो तिथेच. ठीक आहे, जे जुने मोबाईल आहेत ते कसे हँग होतात तसं तुमचं डोकं काय करतं हँग व्हायला सुरू होतं. कधी जर एखादा व्यक्ती निघून गेला, एखादा व्यक्ती परत काम करायला आला किंवा एखाद्या व्यक्ती मधूनच जॉईन झाला, असं काम आलं तर तुम्हाला काय होतं त्या ठिकाणी कळत नाही. तसे टाइप्स आहेत ते पुढे आहेत. ठीक आहे, इथून पुढे थोडंसं अवघड आहे. याच्या मागचं तर तुम्हाला क्लिअरली समजलंय. ठीक आहे, याच्या मागे जे काही घेतलंय ते तुम्हाला क्लिअर समजलंय, कळलंय ना तुम्हाला? बघा, हा टाईप नंबर 4चा पहिला प्रश्न. एक काम 15 दिवसामध्ये करतो. काय म्हणलंय? एक काम 15 दिवसामध्ये करतो. ठीक आहे, लिहून घ्या. एक काम 15 दिवसामध्ये करतो. तुम्हाला काय म्हटलंय की आणि ब तेच काम 6 दिवसामध्ये करतात. काय म्हटलंय तसं सेम लिहून घ्यायचं की आणि ब तेच काम किती दिवसामध्ये करतायत तर 6 दिवसामध्ये करतात. आणि ब तेच काम 6 दिवसामध्ये करतायत. ओके, तर तुम्हाला घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे यांचा एलसीएम. जर यांचा एलसीएम घ्यायचा तर एलसीएम किती येतो 30. एलसीएम किती येतो 30. 15 दुनी 30 आणि 6 पंचे 30. 15 दुनी 30 आणि 6 पंचे 30 म्हणजे काय आलंय रे मला सांगा? एकदा हे जर मेथड तुम्हाला कळली तर तुम्हाला आयुष्यभर काळकाम वेगचं टेन्शन नाही. आयुष्यभर तुम्ही काळकाम वेगला बघणार सुद्धा नाही. डायरेक्टली तुम्ही पेपरला जाचाल. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही पेपरला जाचाल.
इतकं सोपं आहे काळकाम वेग, इतकं सोपं आहे काळकाम वेग. ठीक आहे, चला सिंपल सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. आता हे जे आहे हे 2 बरोबर कोण आहे, ए चे एका दिवसाचे काम. हे 2 काय आहे, हे ए चे एका दिवसाचे काम आहे. म्हणजे ए ची क्षमता काय आहे की एका दिवसामध्ये तो 2 काम करतो. हे काय आहे, ए ची क्षमता आहे. बरोबर. आणि हे जे 5 उत्तर आलंय, हे 5 कशाचं उत्तर आलंय, तर ए व बी दोघांचे एका दिवसाचे काम आहे. एका दिवसाचे काम आहे. हे काय आहे, दोघांचे एका दिवसाचे काम आहे. दोघांचे काय आहे, एका दिवसाचे काम आहे. आता लक्ष द्या, जर ए प्लस बी हे दोघे एका दिवसामध्ये 5 काम करतायत. लक्ष द्या मित्रांनो व्यवस्थित. तुम्हाला सिंपल मी सांगितलं पण असतं की बाबा या ठिकाणी मायनस करा, तुमचं उत्तर जे असेल ते कानाचं असेल, तुमचं बीचं असेल, बी बरोबर 3 येईल. हे तुम्हाला मी डायरेक्टली पण सांगितलं असतं. ठीक आहे, आणि 30/3 करा तुमचं उत्तर 10 येतं, हे पण तुम्हाला कळालं असतं. पण लक्ष द्या, तरी सुद्धा मी तुम्हाला काय सांगतो व्यवस्थित, ए प्लस बी हे दोघे मिळून एका दिवसामध्ये 5 काम करतायत. बरोबर का नाही, एका दिवसामध्ये 5 काम करतायत. तुम्हाला काय माहितीये रे, तुम्हाला काय माहितीये की तुम्हाला हे माहिती आहे की ए त्यामधलं 2 काम जे आहे, या 5 पैकी 2 काम कोण करतं, या 5 पैकी 2 काम कोण करतं, तर ए हा 5 पैकी 2 काम करतो. मग बी हा उरलेलं काम करत असेल, या 5 पैकी 2 काम जर ए करत असेल तर उरलेलं काम कोण करताय, तर तो बी करतोय. तुम्ही जाऊन करते तिकडे, तुम्ही तर त्या ठिकाणी नाहीये, ए आणि बी 2च व्यक्ती आहेत, तर 5 काम दोघे मिळून करतात. दोघांपैकी ए हा काय करतोय, ए हा एकटा काय करतोय, त्या 5 पैकी 2 काम करतोय. मग उरलेलं काम कोण करत असेल, तर हा उरलेलं काम बी करतोय. म्हणजे बी किती करतोय, बी म्हणजे 5 पैकी 2 काम तर ए केला, मग उरलेलं काम कोण करतोय, तर 3 काम हे बी करतोय. म्हणजे बी काय करतोय, एका दिवसाला 3 काम करतोय. बी काय करतोय, एका दिवसाला 3 काम करतोय. आता एकूण काम किती आहे, एकूण काम आहे 30/3 करा, उत्तर किती येईल तुमचं, 10 हे तुमचं उत्तर येईल. उत्तर किती येईल तुमचं, 10 दिवसामध्ये उत्तर येईल. ओके, म्हणजे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 किती आहे, 10 आहे. समजलं का तुम्हाला, अरे समजलं. हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय हे खूप महत्वाचं आहे, इकडचा भागच खूप महत्वाचा आहे. इथे तुम्हाला आलं तर तुम्हाला पुढचं येऊन जाईल, इथे तुम्हाला आलं तर तुम्हाला पुढचं येऊन जाईल. ठीक आहे, या ठिकाणी जे दिलंय हे काय आहे, त्यांचं एका दिवसाचं काम आहे, एका दिवसाचे काम. आता तुम्हाला हे कळलं असेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. काय म्हणलंय की एक काम 15 दिवसात करतो आणि तेच ए आणि बी ला काम लावलं तर ते काय करतात, 6 दिवसामध्ये करतात. दोन्हीही सेम आहेत ऑप्शन. ठीक आहे, दोन्हीही सेम आहे. थोडस ठीक आहे, थोडस ऑप्शन चेंज करूया आपण. ठीक आहे, इथे 6च्या ऐवजी तुम्ही घ्या, हा घ्या 12 आणि हा घ्या 6. हा घ्या 6. ठीक आहे, हा घ्या 6. आता काढा उत्तर. ठीक आहे, आता काढा उत्तर. हे काय आहे 12 आणि हे काय आहे 6. ठीक आहे, जर तुम्हाला म्हणलं की ए हा व्यक्ती एक काम 12 दिवसात करतो, तेच काम ए आणि बी दोघे मिळून 6 दिवसात करतायत, 6 दिवसात करतायत, तर ते काम किती दिवसामध्ये होईल. नवीन बेसिकची बॅच कधीपासून सुरू होईल, बेटा बेसिकची बॅच सुरू व्हायला खूप दिवस आहेत, पोलीस भरती आल्याशिवाय मी काढणार नाहीये. जर तुला एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करायचं असेल तर प्रारंभ नावाची बॅच आहे, त्यामध्ये सगळंच शिकून झालंय. त्या ठिकाणी जरी तू प्रवेश घेतला ऍप मध्ये तरी सुद्धा तुला सगळं काही समजेल. जे पण तुला आता कसं समजतंय तसं तुला लाईव्ह मध्ये घेतल्यासारखं त्या ठिकाणी समजेल आणि सगळंच समजेल. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके सगळंच त्यामध्ये आहे, तू बघून घे. ओके, चल मला सांगा आता हे 12 आणि जे 6 आहे, हे 12 आणि हे जे 6 आहे ते नेमकं काय आहे, त्यांचे दिवस आहेत, एकूण दिवस आहेत. बरोबर, 12 आणि 6 काय आहे, त्यांचे एकूण दिवस आहेत. ठीक आहे, मग एकूण काम बघूया. काम काढायचं असेल तर आपण काय करतो, लसावी काढतो. म्हणजे 12 × 12 आणि 6 × 12 म्हणजे ए प्लस बी दोघे मिळून एका दिवसामध्ये 2 काम करतायत. त्यापैकी एक काम कोण करतोय, ए करतोय. मग बी किती काम करतोय, तर बी सुद्धा काय करतोय, त्यातला एकच काम करतोय. मग 2/1 बरोबर काय येईल, बी बरोबर हा एक काम करतोय दिवसातलं.
ठीक आहे, त्याच्यामधला तो एक काम करतोय, तर बी सुद्धा काय करणार, मग बी बरोबर बी चे काम, एकूण काम करायचं आहे बी ला 12, बी हा एका दिवसाला एक काम करतो, उत्तर किती येईल त्याचं, उत्तर 12 येईल, त्याचं उत्तर किती येईल, 12 येईल, जे ए पण तेवढ्याच दिवसात करतो, बी पण तेवढ्याच दिवसात करतो. ठीक आहे, दोघे मिळून जर केलं तर तो अर्ध्या दिवसात करतो. इथे तुमचं शॉर्टकट मध्ये उत्तर पण आलं असतं, कळायला पाहिजे. ठीक आहे, चला हे समजलं का तुम्हाला, अरे समजलं का? ज्यांना पण नवीन स्टार्ट करायचं आहे, नवीन बॅच घ्यायची आहे, त्यांनी दुसरीकडे कुठे वाट बघू नका, मी नवीन बॅच सुरुवात करणार नाही, स्पष्ट सांगतोय. त्यामध्ये तुम्हाला प्रारंभ नावाची बॅच आहे, प्रारंभ नावाची बॅच दिसेल, ती बॅच घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही रेकॉर्डेड मिळेल, सगळं काही रेकॉर्डेड आहे, ऑलमोस्ट सगळंच दिलंय, व्यवस्थित दिलंय. आणि जर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पाहिजे असेल तर तुम्हाला समशेर नावाची बॅच आहे, ती समशेर नावाची बॅच घ्या, ही आहे तुमची 500 ला आणि ही आहे तुमची 299 ला. ठीक आहे, ही व्हॅलिडिटी आहे 4 महिने, ही व्हॅलिडिटी आहे 6 महिने. ठीक आहे, दोन्ही तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, चला पुढचा बघा, पुढचं काय आहे, एक्स हा एक काम 20 दिवसात करतो. पुढचा प्रश्न काय आहे, एक्स हा एक काम 20 दिवसामध्ये करतो, वाय तेच काम 30 दिवसात करतो आणि एक्स प्लस वाय प्लस झेड मिळून ते काम 6 दिवसामध्ये करतायत. तर झेड एकटा, झेड बरोबर किती विचारलंय, झेडचं एकट्याचं काम विचारलंय. ठीक आहे, आता ज्यांना समजलं नाही त्यांनी व्यवस्थित बघा, काय म्हटलंय की एक्स हा एक काम 20 दिवसांमध्ये करतो, वाय तेच काम 30 दिवसांमध्ये करतो आणि एक्स प्लस वाय प्लस झेड हे तिघे मिळून ते काम 6 दिवसांमध्ये करतात. ठीक आहे, नागपूर शहरला आलेला आहे, SRPF ला गट जालनाला पण आलेला आहे गेल्या वर्षी. ठीक आहे, खूप ट्रेंडिंग प्रश्न आहे, 2023 ला पण आलाय आणि सेम प्रश्न 2024 ला पण आलाय, मग 2025 ला सुद्धा येईल. ठीक आहे, आता माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे नसतील तर काहीच काळजी करू नको, रोजच्या रोज जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्या ऍप्लिकेशनवर जे पण क्लास सगळे आहेत ते तुला फ्री मध्ये दिसतील, ते सगळे बॅचेस तू बघून घेऊ शकतो, काही अडचण येणार नाही तुला. ठीक आहे, चला मग आता मला सांगा, यांचा एलसीएम जर घेतला तर किती येईल रे, एलसीएम येईल 60. एलसीएम म्हणजेच काय, लसावी. ठीक आहे, लसावी. त्यांचं एका दिवसाचं काम, एक्स 60 खुर्च्या बनवायचं काम 20 दिवसांमध्ये करतो, म्हणजे एका दिवसाला तो काय करतो, 3 खुर्च्या बनवतो. वाय 60 खुर्च्या बनवायचं काम 30 दिवसामध्ये करतो, याचा अर्थ तो एका दिवसामध्ये 2 खुर्च्या बनवतो. आणि तिघे मिळून जर कामाला लागले, तर ते काय करतात, जे 60 खुर्च्या बनवायचं काम आहे ते 6 दिवसामध्ये करतात, म्हणजे प्रत्येक दिवसाला ते काय करतायत, 10 खुर्च्या बनवतायत. याचा अर्थ एक्स प्लस वाय प्लस झेड हे तिघे मिळून किती काम करतायत बघूया. तिघे मिळून 10 काम करतात एका दिवसाला, तिघे मिळून 10 काम करतात एका दिवसाला. व्यवस्थित बघा, एक्स प्लस वाय प्लस झेड हे 10 काम हे काय आहेत, एक्स प्लस वाय प्लस झेड चे एक दिवसाचे काम. मला सांगा एकूण काम किती आहे, एकूण काम आहे तुमचं 60, एकूण काम आहे तुमचं 60. तुम्हाला कोणाचं काढायचं आहे, तर झेडचं काढायचं आहे. मग या एक्स हा एका दिवसामध्ये किती काम करतो, एक्स हा एका दिवसामध्ये 3 काम करतो. वाय एका दिवसामध्ये किती काम करतो, 2 काम करतो. ठीक आहे, मग 10 पैकी 5 काम कोण करतो, 10 पैकी 5 काम हा एक्स प्लस वाय दोघे मिळून करतायत. ठीक आहे, म्हणजे झेडचं जर काढायला गेलं तर 10 वजा 5, मग झेड हा एका दिवसामध्ये किती काम करतो, तर झेड हा एका दिवसामध्ये 5 काम करतो. ठीक आहे, झेड हा एका दिवसामध्ये 5 काम करतो. तसं नाही समजलं की या ठिकाणी बघा, या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज करा, म्हणजे एक्स आणि वाय मिळून दोघे मिळून 5 काम करतात. एक्स आणि वाय दोघे मिळून 5 काम करतात, किती पैकी, 10 पैकी. मग शिल्लक काम किती आहे त्यांचं, तर शिल्लक काम आहे 5. म्हणजे शिल्लक काम कोण करत असेल रे, जर 10 खुर्च्या एका दिवसामध्ये बनवत असेल, लक्षात ठेवा 10 खुर्च्या जर एका दिवसामध्ये बनत असतील, त्याच्यापैकी एक्स 3 खुर्च्या बनवतो, वाय 2 खुर्च्या बनवतो. 10 पैकी 5 खुर्च्या जर एक्स आणि वाय मिळून बनवले, मग उरलेले खुर्च्या कोण बनवतो, तर झेड बनवतो. मग झेड एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवतो, 5. एकूण काम त्याला किती करायचं, एकूण काम त्याला करायचं आहे 60 काम करायचं आहे, तो प्रत्येक दिवशी 5 खुर्च्या बनवतो. ठीक आहे, मग 5 × 5 आणि 12 × 5 = 60. उत्तर किती येईल तुझं, उत्तर येईल 12. उत्तर किती येईल तुमचं, उत्तर येईल 12. उत्तर किती येईल तुमचं, उत्तर येईल 12. अरे कळलं का, उत्तर किती येईल, तर 12 हे तुमचं उत्तर येईल. मराठी बुद्धिमत्ता क्लास होत नाही.
अरे क्लास युट्यूब वरती सुरू आहे तुमचा, सगळे रेकॉर्डिंग मध्ये टाकून दिलंय, सगळंच रेकॉर्डिंग टाकून दिलं, तुम्ही बघून घ्या. तुमचेच विद्यार्थी म्हणले की सर क्लास घेण्यापेक्षा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका रिव्हिजन मध्ये घ्या. अरे कळलं का? अरे हे समजलं? परत एकदा बघा, एक्स आहे, हा वाय आहे आणि हे तिघे मिळून आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये झेड पण आहे. एक्स एका दिवसामध्ये 3 काम करतो, वाय एका दिवसामध्ये 2 काम करतो आणि तिघे मिळून एका दिवसामध्ये काय करतायत? 10 काम करतायत. मग 10 पैकी 5 काम हे दोघ जण करतात, मग उरलेलं काम कोण करतोय? झेड. याचा अर्थ एका दिवसामध्ये झेड काय करतोय? 5 काम करतोय. त्याला काय करायचंय? 60 काम करायचंय. 60 भागिले 5 बरोबर किती येईल? तुमचं उत्तर 12 येईल. ठीक आहे, समजलं असेल तर पुढचा प्रश्न बघा. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसामध्ये करतात. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसामध्ये करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात. वडील जर एकट्याने करायला गेले तर ते एक काम 30 दिवसामध्ये करतात. तर मुलगा एकट्याने ते काम करायला किती दिवस लागेल? ठीक आहे, किती दिवस लागेल? ठीक आहे, हे तुमच्यासाठी होमवर्क घ्या. हे तुमच्यासाठी होमवर्क घ्या. हे तुमच्यासाठी होमवर्क घ्या. ठीक आहे, नागपूरला आलेला आहे 21 ला आणि कोल्हापूर पोलीस आलेला आहे 24 ला. पुढचा प्रश्न आहे, यम ला एक काम पूर्ण करण्यासाठी 6 तास लागतात. काय लागतात? यम ला. हे पण आलेलाच प्रश्न आहे बरं का, मी फक्त कुठला आले टाकलेलं नाहीये. यम ला 6 लागतात, तर एन ला किती लागतात? तर 3 लागतात. यम ला एक काम करण्यासाठी 6 तास लागतात, तर एन ला एक काम करण्यासाठी एम प्लस एन ला मिळून 3 तास लागतात. ठीक आहे, काय म्हटलंय प्रश्न व्यवस्थित बघा, की यम ला एक काम पूर्ण करण्यासाठी 6 तास लागतात. यम बरोबर 6. जर त्याने एन सोबत मिळून काम केले, म्हणजे एन सोबत म्हणजे एम प्लस एन जर केले तर ते काम 3 तासात पूर्ण होते. तर एका एन ला ते काम किती दिवसात होईल? एलसीएम घ्या, किती येतो? 6 1 6, 3 2 6. ठीक आहे, दोघे मिळून 2 काम करतात, एक काम कोण करतोय? तुमचा एन करत असेल. मग एकूण काम आहे आपलं 6, मग 6 भागिले 1 करा. एनचं काम विचारलं, एन बरोबर किती आहे? मग 6 आहे. एन बरोबर किती आहे? तर 6च उत्तर आहे. ठीक आहे, मग असे जे मी प्रश्न तुम्हाला घेतला होता तेच प्रश्न आहे. तर या ठिकाणी जर हे लक्ष द्या, इथे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. ठीक आहे, सगळंच सोडवायची गरज नाही, शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. जर तुम्हाला एखाद्याचं काम दिलंय 6, ठीक आहे, एखाद्याचं काम दिलंय 6 आणि दोघांचं मिळून जर त्या कामाच्या निमपट होत असेल, दोघांचं मिळून जर त्या कामाचा निमपट होत असेल तर काय करायचंय? तेच काम काय आहे, एम ज्या वेळेत करतो त्याच वेळेत तो एन देखील करत असतो. जसं की तुम्हाला म्हणलं, समजा तुम्हाला म्हणलं की एम हा 24 दिवसामध्ये करतो आणि एम प्लस एन हे जर तुम्हाला म्हणलं 12 दिवसात, 24 निमपट झालं. जर ह्यामध्ये तुम्हाला जर काढायचा असेल तर यांचा लसावी किती येणार? 24. 24 एके 24, 12 दोन्ही 24. मग एम आणि एन हे दोघे मिळून एका दिवसामध्ये 2 काम करतायत. मग त्यापैकी एम एकटा एका दिवसामध्ये काय करतोय? एक काम करतोय. मग उरलेलं काम कोण करत असेल? एन करत असेल. म्हणजे एन बरोबर किती आला? एका दिवसामध्ये 1 आला. म्हणजे एम बरोबर किती? एन बरोबर किती आला? एन बरोबर विचारलंय किती? एन एका दिवसामध्ये 1 काम करतो, त्याला किती काम करायचं आहे? 24. म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतोय, पेन लावायची गरज नाही. जर समजलं तर, ठीक आहे, जर समजलं तर काय लक्षात ठेवायचं आहे? जर हे संख्या जर निमपट होत असेल तर वरची जी संख्या आहे तेच तुमचं काय असतं? उत्तर असतं. ओके, चला, उत्तर काय आहे तुमचं? उत्तर आहे या ठिकाणी हे जे आहे ते 6 आहे. पुढचा प्रश्न बघा, हे तुम्हाला तिघांचं काम विचारलंय. ठीक आहे, ए बरोबर 24. मी जास्त प्रश्न मुद्दाम करून आणलेले आहेत जेणेकरून तुम्हाला याची जास्त प्रॅक्टिस व्हावी. ए बरोबर 24, बी बरोबर 48 आणि ए बी सी बरोबर 8. तर तुम्हाला काय विचारलंय? सी बरोबर किती? तर सी बरोबर किती याचं उत्तर सांगा बरं. किती येतं? याचं उत्तर सांगा किती येतं? याचं उत्तर सांगा किती येतं? युट्यूबवरती आज लाईव्ह क्लास होणार नाही. आज युट्यूबवरती लाईव्ह क्लास होणार नाही, ऍपमध्येच होणार आहे. तोच लेक्चर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, ऍपवरच होणार आहे, आज युट्यूबवरती होणार नाही. लाईटचा इश्यू असतो संध्याकाळी, लाईट नसल्यामुळे क्लास घेता येत नाही.
काय म्हटलंय बघा, यांचा एलसीएम घ्या. एलसीएम किती येतो? 48. एलसीएम म्हणजे त्यांचं एका दिवसाचं काम झालं. म्हणजेच 24 आणि 48 यांना जर भागलं उत्तर किती येतं? 2. 48 ला 48 ला भागलं येतं किती? 1. आणि 8 ने जर 48 ला भागलं तर उत्तर किती येतं? 6. उत्तर किती येतं? 6. जर ए बी सी मिळून एका दिवसामध्ये 6 काम करत असेल, लक्ष द्या, तुम्हाला काय म्हटलंय, जर ए प्लस बी प्लस सी मिळून एका दिवसामध्ये 6 काम करतायत, तर त्या ए किती करतोय? त्यात 2 करतोय. बी किती करतोय? 1 करतोय. तर सी किती करेल एका दिवसाचं काम? एक्स बरोबर किती येईल? 6 - 3. जर एक्स जर काढलं उत्तर किती येतं? 3. उत्तर किती येतं? 3. इथे तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला देतोय. नसेल कळत तर इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या. ठीक आहे. या दोघांची काय करायची? बेरीज. किती येते? 2 आणि 1 बरोबर येतात 3. यांची काय करायची? वजाबाकी. उत्तर किती आलं? 3. हे 3 कोणाचं असतं? मग हे 3 असतं सीचं. ज्याचं विचारलंय त्याचं उत्तर असतं ते. ठीक आहे. म्हणजे सी काय करतो एका दिवसामध्ये? म्हणजे काय? सी हा एका दिवसात 3 काम करतो. सी हा काय करतो? एका दिवसात 3 काम करतो. त्याला किती काम करायचं? त्याला करायचं आहे 48 काम. 48 भागिले 3 करा. उत्तर किती येईल तुमचं? 16 हे तुमचं उत्तर येईल. 48 भागिले 3 बरोबर किती येईल? उत्तर 16. सगळ्यांचं उत्तर आलंय का? आणि सगळ्यांना जमाई लागलंय की नाही? अरे सगळ्यांना जमाई लागलंय की नाही मला सांगा. ठीक आहे. जमत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. व्हेरी गुड. चला, जमत असेल कदाचित. पुढचा टाईप आपण बघूया. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता तुम्हाला हा पण IMP आहे, हा पण IMP पॉइंट आहे, हा पण IMP आहे. तुम्हाला खूप अवघड जाईल समजून घेण्यासाठी. तुम्हाला हे जे पॅटर्न आहे ते खूप अवघड जाईल समजण्यासाठी. तुमचं लक्ष व्यवस्थित पाहिजे. थोडंसं पाणी पित असेल तर पिऊन घ्या, थोडंसं पाणी पित असेल तर पिऊन घ्या, कारण हे जे पार्ट आहे हे लवकर समजत नाही. ठीक आहे. हे जे पार्ट आहे ते लवकर समजत नाही. थोडंसं जागेवरती आला तर तुम्हाला हे नक्कीच समजेल. ठीक आहे. ओके. चला, काय म्हटलंय बघा प्रश्न. काय म्हटलंय की ए प्लस बी मिळून एक काम 14 दिवसात करतात. बी प्लस सी मिळून ते काम 8 दिवसात करतात. आणि ए प्लस सी मिळून ते काम 7 दिवसात करतात. 7 दिवसात करतात. कळतंय का? बघा रे, काय काय प्रश्न आहे. व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा. गडबड करणार नाही. व्यवस्थित सांगेल. ठीक आहे. व्यवस्थित सांगेल. ठीक आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला दिलंय की बाबा ए प्लस बी 14, बी प्लस सी बरोबर 8, ए प्लस सी बरोबर 7. तर तुम्हाला काय विचारलंय? तुम्हाला काय विचारलंय तर ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून किती दिवसामध्ये काम करतील? तिघे मिळून किती दिवसामध्ये काम करतील? आता व्यवस्थित बघा. आपण नेहमी जसं करतो तसं यांचा एलसीएम घ्या. किती येतो एलसीएम? 56 येईल. 14 चौक 56, 8 सत्ते 56 आणि 7 8 56, 7 8 56, 7 8 56. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. याचा अर्थ समजून घ्या. हे जे 4 आहे हे कोणाकोणाचं आहे? हे ए प्लस बी चं काम आहे. हे एका दिवसाचं काम आहे. हे त्यांचं काय आहे? एका दिवसाचं काम. आता हे कोणाकोणाचं काम आहे? बी प्लस सी चं एका दिवसाचं काम किती आहे? 7 आहे. ठीक आहे. आणि 8 हे कोणाकोणाचं आहे? तर हे सी प्लस ए म्हणजे ए प्लस सी या दोघांचं मिळून किती आहे? 8 काम आहे. तुम्हाला विचारलंय काय की ए प्लस बी प्लस सी या तिघांचं तुम्हाला काम विचारलंय. या तिघांचं तुम्हाला काम विचारलेलं आहे. ठीक आहे. या तिघांचं तुम्हाला काम विचारलंय. जर समजा तिघांचं तुम्हाला काम विचारलंय तर काय करायचंय? जे पण तुम्हाला संख्या दिलेत, ठीक आहे, 8 आणि 7 15 आणि 4 किती येतात रे? 19 येतात. 8 आणि 4 15 आणि 7 किती येतात? 19. हे 19 तिघांचं काम आहे का? हे 19 जे आहे ते तिघांचं काम आहे का? नाही. तर हे जे 19 दिलेलं आहे, हे जे 19 दिलेलं आहे ते 6 जणांचं काम आहे. 19 हे 6 जणांचं काम आहे. 6 जणांचे काम आहे. 19 काय आहे? 19 हे 6 लोकांचं काम आहे. कळतं का? 19 काय आहे? 6 लोकांचं काम आहे.
बघा 6 लोक तुम्ही म्हणताय की सर इथे तर एबीसी हे 3च व्यक्ती आहेत. म्हणजे काय होतंय लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी ए हा व्यक्ती 2 वेळा आलाय, बी हा व्यक्ती 2 वेळा आलाय, सी हा व्यक्ती काय केलाय 2-2 वेळा आलाय. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय केलंय डबल डबल काउंट झालाय. मग डबल डबल काउंट होताना तुमचं जे काम आहे ते काय राहिलंय, सिंगलच राहिलंय. तुमचं जे काम आहे ते काय राहिलंय, सिंगलच राहिलंय. मग कामाची काय करायची दुप्पट. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तिघांचं काम काढायचं असेल तर काय करायचंय, मी तुम्हाला एक व्यवस्थित ट्रिक देतोय, व्यवस्थित बघा. तिघांचं जर काम काढायचं तर यांची काय करायची दुप्पट, यांची दुप्पट करा. कामाची काय करायची दुप्पट, कामाची काय करायची दुप्पट. कामाची दुप्पट केली किती आलं काम, 112. कामाची दुप्पट का केली, कारण व्यक्ती पण किती आहेत, पहिले 3 दिलेत आणि व्यक्ती दाखवतात किती 6, बरोबर आहे का नाही. 6 व्यक्ती होतात म्हणजे व्यक्ती दुप्पट होतात, म्हणून काम देखील त्यांचं काय करा दुप्पट करा. ठीक आहे, काम देखील काय करा दुप्पट करा. म्हणजे 112 भागिले 19, 112 भागिले 19 तुमचं उत्तर किती येईल. ठीक आहे, 5 पर्यंत भाग जातो, 5 पर्यंत भाग जातो. 19 5 95 उरले किती, 5 आणि 12 17 उरले. ठीक आहे, 17/19 हे तुमचं उत्तर येईल. म्हणजे 5.17/19 हे तुमचं उत्तर येईल. किती उत्तर येईल, 5.17/19 हे तुमचं काय येईल उत्तर येईल. 5.17/19 हे तुमचं उत्तर येईल. कळलं का तुम्हाला, कळलं का. अरे कळलं, म्हणजे एबीसी मिळून 5.17/19 मध्ये ते तिघे मिळून काम करतील, तिघे मिळून काम करतील. दुसरा प्रश्न सेम आहे, तुम्हाला काय म्हटलंय बघा, नाही कळलं तर हा प्रश्न कळेल. काय म्हटलंय की ए प्लस बी दोघे मिळून एक काम 20 दिवसामध्ये करतात, बी प्लस सी तेच काम 15 दिवसात करतायत आणि सी प्लस ए तेच काम काय करतायत 8 दिवसामध्ये करतायत, तेच काम काय करतायत 8 दिवसामध्ये करतायत. ठीक आहे, मग यामध्ये तुम्हाला समजेल बघा. आता यांचं जर एलसीएम घेतलं तर यांचं एलसीएम किती येतं 120. ठीक आहे, यांचं जर एलसीएम घेतो, एलसीएम किती येतं 120. ठीक आहे, मग 120 ला जर आपण भाग दिला, 120 ला जर आपण भाग दिला, 120 ला भाग दिला तर उत्तर किती येतं बघा, इथं येतं 6. ठीक आहे, इथं किती येतं 15 8 120 आणि 8 15 120, 8 15 120. ठीक आहे, काय केलं आपण आता बघा, हे त्यांचं काय आहे एकूण काम. आता एकूण कामाची करायची दुप्पट, कारण या ठिकाणी व्यक्ती किती काय आहेत आपलं तिघांचं काढायचं आहे, परंतु दिलंय काम आपलं किती 6 जणांचा. मग 6 जणांचं काम किती होतं तर 240 होतं. मग 240 भागिले किती करणार तर यांची बेरीज. ठीक आहे, 8 आणि 6 14, 14 आणि 14 28 अधिक 1 किती होतं 29. 29 ने तुम्हाला 240 ला भाग घालायचा आहे. 29 ला तुम्हाला काय करायचं आहे 240 ला भाग घालायचा आहे. ठीक आहे, 29 ला तुम्हाला 240 ला भाग घालायचा आहे, तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, मग याचं जर उत्तर काढायचं असेल तर तुम्ही पूर्ण रूप देऊ शकता किंवा याचं उत्तर ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, 29 ने जर ह्याला भाग घातला तर 3 5 15 3 8 24 म्हणजे 29 गुणिले 7 जर केलं 7 पर्यंत भाग जातो बघा 29 चा. ठीक आहे, 5.17/19 हे मागचं आहे रे, 7 पर्यंत नाही, सॉरी 8 3 8 24 29 चा 8 पर्यंत पूर्ण भाग जातो. ठीक आहे, जर 29 चा पाडा जर म्हणला आपण 8 पर्यंत तर 8 9 होतात 72, उत्तर आले 7, 8 3 16, 16 आणि 7 येतात 23. ठीक आहे, म्हणजे 232 बरोबर आहे की 8 पर्यंत त्यांचा भाग जातो, 8 पर्यंत त्यांचा भाग जातो. उरतात किती रे 240 मधून 8 232 गेले, उरले किती उरले 8, छेदामध्ये किती आले 29 दिवसात ते तिघे मिळून काम करतील, ते तिघे मिळून काम करतील. ठीक आहे, तिघे मिळून ते काम करतील. काल 8.8/29 हे त्याचं उत्तर येईल. आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला असतात आणि फसवतात पण. ठीक आहे, कळलं का तुम्हाला. आता परीक्षेमध्ये ह्याच्या पुढे तर जाऊन थोडंसं आणखीन अवघड प्रश्न होणार आहे, आणखीन अवघड प्रश्न होणार आहे. हे समजलं का तुम्हाला सांगा. जर असं दिलंय ए प्लस बी दिलंय, बी प्लस सी दिलंय, सी प्लस ए दिलंय आणि एबीसी विचारलंय तर काय करायचं सिंपल, कामाची काय करायची दुप्पट, कामाची दुप्पट करून जे त्यांचे एका दिवसाचं काम आहे ते काय करायचं डिवाइड करायचं, तुमचं उत्तर येऊन जातं. हे समजलं का मला सांगा. समजलं असेल तर एकदा येस म्हणून कमेंट करा, समजलं असेल तर एकदा येस म्हणून कमेंट करा, समजलं असेल तर एकदा येस म्हणून कमेंट करा. ओके, समजलं, चला बढिया बढिया. ठीक आहे, अजून एकदा सांगतो, वाटलंच जे पण काही दिलंय त्यांचं एलसीएम घ्या, एलसीएम म्हणजे त्यांचं एकूण काम त्याची काय करायची दुप्पट.
ठीक आहे, अगोदर जी संख्या घेते त्या संख्येने भागून घ्या, त्यांची बेरीज करा, बेरीज करून तुम्ही काय करायचं, याला भाग द्यायचा आहे. ओके, आता लक्षात ठेवा, आता तुम्हाला एकट्याचं काम विचारलंय. लक्षात ठेवा, आता तुम्हाला एकट्याचं काम विचारलंय. जसं की तुम्हाला या ठिकाणी दिलंय a प्लस बी बरोबर 12, b प्लस सी बरोबर दिले तुम्हाला 15, c प्लस ए बरोबर दिले तुम्हाला 20, c प्लस ए बरोबर दिले तुम्हाला 20. तर एकटा बी, फक्त बीचं काम तुम्हाला काढायचं आहे, बीचं काम तुम्हाला काढायचं आहे. हा त्याच्यापेक्षा अवघड प्रश्न आहे. ठीक आहे, तर एका दिवसाला 2 भागलं काम, हो ना, एका दिवसात 2 भागलं तर काम होईल. जर तुम्ही याला हे जे तुमचं उत्तर आहे 29, याला तुम्ही 2 ने जरी भागलात तरी तुमचं उत्तर येईल, परंतु तुम्हाला ते अवघड जाईल, पॉइंट मध्ये निघून जाईल, पॉइंट मध्ये. मग पॉइंट मध्ये कशाला, पॉइंटची गरज नाही आपल्याला, म्हणून कामाचीच काय करायची, दुप्पट. कळलं? ठीक आहे, चला बाकीचं लक्ष द्या. आता या ठिकाणी यांचा लसावी किती येतो, 60, 12 पंचे 60, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. हे रेग्युलर आपण करतो तसं करून घ्या. 5 4 9 हे जे 12, किती येतात, 12, किती येतात, 12. आता लक्ष द्या, डोक्यामध्ये फिट करून घ्या, सिंपल सांगणार आहे. ठीक आहे, हे जे मेथड आपण केलेत आतापर्यंत, जे काही केलंय, ठीक आहे, आता पण जे पण काही केलं ते मी तुम्हाला अगोदर भरपूर वेळा केलंय, अगोदर भरपूर वेळा आपण केलंय. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजलंय, सगळ्यांना इथपर्यंत समजलंय की जर तुम्हाला हे एलसीएम काढून भाग उडवला म्हणजे हे काय आहे, त्यांचं एका दिवसाचं काम आहे, आणि हे काय आहे, त्यांचं एकूण काम आहे, हे त्यांचं एकूण दिवस आहेत. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. आता इथून पुढे फक्त बीचं काम काढायचं. जर तुम्हाला तिघांचं काम विचारलं असतं, जर तुम्हाला विचारलं असतं तिघांचं काम किती, ए प्लस बी प्लस सी चं विचारलं असतं, तर तुम्ही काय केलं असतं, याची काय केली असती, 60 ची काय केली असती, दुप्पट, किती आलं असतं, 120, 120 भागिले 12 केलं असतं, उत्तर किती आलं असतं तुमचं, 10. उत्तर किती आलं असतं तुमचं, 10 हे उत्तर आलं असतं. तर हे जे 10 उत्तर आहे, हे 10 उत्तर कशाचं, हे ए बी सी चं उत्तर आहे. कधीच, त्यांचं पूर्ण दिवसाचं उत्तर आहे, हे पूर्ण दिवसाचं उत्तर आहे, बरोबर. एबीसी चं विचारलं असतं तर उत्तर किती आलं असतं, 10. पण तुम्हाला एबीसी चं विचारलं नाही, तुम्हाला फक्त बी चं विचारलंय. आता फक्त बी, याचा अर्थ लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, हे काय आहे त्यांचं, हे कोणाकोणाचं आहे, 12 हे उत्तर कोणाकोणाचं आहे, इथे तुम्हाला कळत नाही, पुन्हा मुद्दाम सांगतोय, लक्षात ठेवा. हे जे 12 आहे, या 12 मध्ये कोण कोण व्यक्ती आहेत, यामध्ये ए प्लस बी आहे, बी प्लस सी आहे आणि सी प्लस ए, यांची टोटल किती आहे, यांची टोटल 12 आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, ए प्लस बी प्लस बी प्लस सी प्लस सी प्लस ए बरोबर काय आहे, 12. बरोबर किती आहे, 12. कळतंय, बरोबर किती आहे, 12. यामध्ये बघा, ए डबल आहे, बी डबल आहे, सी डबल आहे, म्हणजे 2 डबल आहेत, म्हणून आपण 2 कॉमन काढून घेतले, तर येणारं उत्तर असेल तुमचं 12. हे त्यांचं 12 नेमकं काय आहे, एका दिवसाचं काम आहे, एका दिवसाचं काम आहे. ठीक आहे, आता 2 पलीकडे गेला, ए बी सी ची व्हॅल्यू किती आहे ते लक्षात ठेवा. ए बी सी ची व्हॅल्यू 12 भागिले 2 होईल, 12 भागिले 2, बे एक बे, बे सख्ख 12. आता इथे तुमचा खरा खेळ सुरू होतो, इथे तुमचा खरा खेळ सुरू होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ समजलंय की ए प्लस बी प्लस सी बरोबर काय दिलंय तुम्हाला, 6. बरोबर काय दिलंय, 6. मी याचं तुम्हाला शॉर्टकट सांगेल, शॉर्टकट सांगणार नाही असं नाही, पण बेसिक तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, हे जे 6 उत्तर आलंय ते कुठून आलंय, 6 उत्तर आहे ते कुठून आलंय तुम्हाला कळेल. ठीक आहे, म्हणजे 6 जे आहे ते तिघांचं मिळून काम आहे, ते तिघांचं मिळून किती उत्तर आहे, 6. तुम्हाला कोणाचं काढायचंय, तुम्हाला बी फाइंड आउट करायचंय, तुम्हाला कोणाचं काढायचंय, बीचं काम माहिती करायचंय. हे जे बी आहे लक्षात ठेवा. आता बी कुठे बीचं तुम्हाला काम करायचं असेल आणि तुम्हाला एबीसी ची व्हॅल्यू माहिती आहे 6, तर बी कुठे नाही, बघा 3 नंबर मध्ये बी नाही. मग तुम्हाला काय काय माहितीये की सी प्लस ए ह्याची व्हॅल्यू किती आहे, एका दिवसाची 3 आहे. बघा सी प्लस ए बरोबर किती आहे, सी प्लस ए बरोबर आहे 3. मग सी आणि ए ची व्हॅल्यू किती आहे, सी आणि ए ची व्हॅल्यू आहे 3. याच्यामध्ये बी जर आपण बाहेर काढला तर उत्तर किती येईल, बघा बी बरोबर येईल 6 वजा 3, बी बरोबर येईल तुमचा 3, बी बरोबर उत्तर येईल तुमचा 3, बी बरोबर उत्तर येईल तुमचा 3. मी शॉर्टकट पण सांगेल, परत पण सांगेल, पण तुम्ही थोडं तरी समजून घ्या. ठीक आहे, याचा अर्थ काय, बी ची व्हॅल्यू किती आली, बी ची व्हॅल्यू आली 3, बी ची व्हॅल्यू 3 आली, म्हणजे 3 हे उत्तर कशाचं आहे, तर बी च एका दिवसाचं काम आहे ना की त्याच्या पूर्ण दिवस. बी ला किती काम करायचं आहे,
ठीक आहे, बी बरोबर एका दिवसात 3 काम करतो. एका दिवसात बी काय करतो, 3 काम करतो. मग एकूण काम किती आहे त्याचं, एकूण काम आहे 60 भागिले 3 जर केलं तर उत्तर किती येईल तुमचं, 20 हे तुमचं उत्तर येईल. उत्तर किती येईल तुमचं, तर उत्तर येईल तुमचं 20 हे तुमचं काय येईल, उत्तर येईल. उत्तर किती येईल तुमचं, 20 हे तुमचं उत्तर येईल. आता ह्याला तुम्हाला शॉर्टकट मध्ये घ्यायचं आहे, याला तुम्हाला शॉर्टकट मध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला शॉर्टकट पण सांगून देईल, पण तुम्ही विसरताय, त्यामुळे तुम्हाला मी जास्त करून सांगायला जात नाही. ठीक आहे, आता समजून घ्या. शॉर्टकट सांगेल, शॉर्ट ट्रिक पण सांगेल, थोडं समजून घ्या. एवढं बाकीचे झंझट करायची गरज नाही. शॉर्ट ट्रिक ऐकायची आहे का नको मला सांगा. हे सगळं जे आहे ते सगळे गिचमीड तुम्हाला करायची आहे की तुम्हाला शॉर्टकट सांगू दे मला सांगा. ठीक आहे, तुम्हाला शॉर्टकट सांगू दे की तुम्हाला गिचमीडच पाहिजे मला सांगा. शॉर्टकट सांगू दे की तुम्हाला गिचमीड सांगू दे, शॉर्टकट सांगू दे. व्यवस्थित लक्ष द्या. यांची टोटल करा, यांची टोटल किती येते 12, यांची टोटल किती येते 12. मग ह्या 12 मध्ये किती व्यक्ती आहेत, लक्ष द्या. या 12 मध्ये किती व्यक्ती आहेत, तर या 12 मध्ये 6 व्यक्ती आहेत. मग त्याची काय करा, निमपट. बरोबर काय येईल उत्तर तुमचं 6. म्हणजे 6 जे उत्तर आहे ते 6 कोणाकोणाचं उत्तर आहे, 6 हे उत्तर आहे तुमचं ए प्लस बी प्लस सी ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 6. ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे तुमची 6 आली. अरे कळलं, एबीसी बरोबर किती आहे 6 आहे. एबीसी जर 6 येत असेल, एबीसी जर 6 येत असेल तर तुम्हाला व्हॅल्यू, आता सगळ्यांचीच व्हॅल्यू काढता येते बघा. जर तुम्हाला विचारलं असतं ए किती दिवसात करेल, जर तुम्हाला विचारलं असतं बी किती दिवसात करेल, तुम्हाला सी किती दिवसात करेल. बाकी हे जे 6 उत्तर काढण्यासाठी एवढी खटापूर करायची गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त सिंपल जर एक व्यक्तीचं काढायचं असेल, लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा कुठेतरी, जर एक व्यक्तीचं काढायचं असेल तर जे दिवस दिलेत त्याला भागिले 2 करा. जर तुम्हाला सगळ्याच व्यक्तीचं काढायचं असेल तर जे दिवस दिलेत त्याला तुम्ही गुणले 2 करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, आता बघा एबीसी म्हणजे एबीसी हे तिघे मिळून तर 6 काम करत असेल. जर समजा तुम्हाला ए किती दिवसात करेल, आपल्याला ए ची व्हॅल्यू समजा काढायची की ए किती दिवसामध्ये करेल हे तुम्हाला विचारला असा प्रश्न, तर मग तुम्हाला ए कुठे नाही बघा, ए कुठे नाही, ए बघा बी आणि सी मध्ये ए नाही आहे. बघा बी आणि सी हे एका दिवसामध्ये किती काम करतात रे, बी आणि सी हे एका दिवसामध्ये तुम्हाला समजतंय की बाबा हे 4 काम करतात. बी आणि सी ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 4 आहे. मग ए ची व्हॅल्यू तुम्हाला यावरून निघेल. मग ए बरोबर काय असेल, ए बरोबर असेल 2, कारण हे 4 पलीकडे गेलं, उत्तर 2 येईल. बरोबर, जर ए ची जर दिवस काढायची असेल, ए 60 काम जर ए पर डे किती मध्ये करतो, पर डे बघा ए च हे 2 आहे, नेमकं काय आहे एका दिवसाचं काम आहे. एका दिवसामध्ये ए 2 काम करतो, म्हणजे ए ला किती दिवस लागतील, तर ए ला 30 दिवस लागतील. जर तुम्हाला विचारलं असतं बी च, ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं असतं बी ची व्हॅल्यू, मग बी कुठे नाही, बी इथे पण आहे इथे पण आहे, म्हणजे बी ए आणि सी मध्ये बी नाही आहे. मग ए आणि सी मध्ये बी नाही, मग बी चं काम किती आहे बघा, हे ए प्लस सी च आहे, म्हणजे ए प्लस सी याच्यामध्ये ह्या 6 मध्ये बी आणि ए आणि सी चं जर आपण काम काढलं, ए आणि सी चं काम काढलं तर ए आणि सी ची व्हॅल्यू किती आहे तर 3 आहे. मग 3 बरोबर 6 बरोबर बी बरोबर किती येईल तुमचं 3 येईल, कारण 6 हे 3 इकडे येऊन मायनस मध्ये जाईल, उत्तर किती येईल तुमचं 3. बी च सी, सी नेमकं काय आलंय, सॉरी बी ची व्हॅल्यू 3 आली, 3 म्हणजे नेमकं काय आलंय मला सांगा. अरे बापरे, लाईट गेली. ठीक आहे, लाईट गेलेली आहे, तुम्हाला उत्तर पण कळलं असेल. तर या ठिकाणी आपण थांबूया, कारण काय होईल परत पूर्ण हे सगळं डाऊन होईल. व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय, तिथे पण टिकलायत, त्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण थांबूया. मला माहित नव्हतं की बाबा हे असं बंद पडेल, तरी मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये इंटिमेट देत होतो की आपला क्लास कधीही बंद होऊ शकतो. ठीक आहे, आता बंद झालाय. आपण पुढील जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. पुढच्या लेक्चर सुद्धा नक्की बघा. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.